नमस्कार. आपला मित्र भागवत पाटील. आजचा हा ब्लॉग बनवण्याचं कारण एवढंच की आज आपण सर्व सुशिक्षित आहोत. असं कोणी नाही की अशिक्षित आहे. कोणीतरी 10वी शिकलंय, कोणीतरी 12वी शिकलंय, कोणाचं ग्रॅज्युएशन झालंय, कोणाचं MA झालंय, कोणाचं MCA झालंय, कोणाचं MSc झालंय. अनेक प्रकारची शिक्षण आपण घेतलेली आहे. पण एवढं शिक्षण घेतल्यानंतरही प्रश्न आपला सुटला का? नाही. रोजगार आपल्याला मिळाला, पैसा आपण कमवायला लागलो, बऱ्याचशा काही महागड्या गोष्टी आपण खरेदी केल्या, चांगलं घर घेतलं, चांगला बंगला घेतला, चांगली गाडी घेतली, चांगली बायको मिळाली. मग प्रश्न सुटलेत का? नाही. आनंद प्राप्त होतोय का? नाही. त्याचं मुख्य कारण असं की आपण समाधान जिथे शोधायला पाहिजे त्या ठिकाणी आपण ते शोधतच नाही. आपल्याला असं वाटतं की मी घर घेतलं किंवा मला माझ्या मनाची गोष्ट प्राप्त झाली की मला समाधान प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. पण ती प्राप्त झाल्यानंतर परत आपल्या मनाकडे ज्या इच्छा आणि आकांक्षा जन्म घेतात त्यांच्याकडे परत आपली धाव आपल्याला घ्यावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण उदाहरण घेतलं रावणाचं, किती श्रीमंती होती हो. श्रीमंती एवढी होती की आतापर्यंत तेवढी श्रीमंती कोणाकडे नसणार पण, म्हणजे कोणाचंही त्यांच्यासोबत आपण उदाहरण देऊ शकत नाही, एवढी श्रीमंती होती. पण मात्र श्रीमंती असताना, एवढी श्रीमंती असताना समाधानी होते का? नाही. आणि एका साईडला आपण जर बघितलं श्रीरामचंद्र, म्हणजे सकाळी आज्ञा झाली की राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी होणार आहे, राजा होणार आहेत श्रीरामचंद्र अशी आज्ञा झाली, आणि रात्री वडिलांची आज्ञा ऐकावी लागली की वनवासाला जायचं आहे. म्हणजे तिथे प्रश्न कधीही निर्माण नाही झाला स्वतःकडे की असं का, म्हणजे वडिलांची आज्ञा पाडली आणि वनवासाला गेले. पण वनवास करत असताना देखील ते आनंदाने राहिले. त्यांची धर्मपत्नी सीतामाता यांचं हरण केलं कोणी, रावणाने. एवढं करूनही ते आनंदाने पुढे जात राहिले. प्रत्येक प्रसंगाला त्यांनी तोंड दिलं. एक वसनी एक बाणी. राजा होते, अनेक लग्न करू शकले असते, सीतासारख्या त्यांना अनेक पत्नी मिळाल्या असत्या, पण नाही. त्यांनी आपलं जे काही आहे धर्माचं पालन केलं, आणि धर्माचं पालन केल्यामुळे त्यांच्याकडे अडचणी आल्या, अनेक संकट आले, पण मात्र आज आपण प्रत्येक वेळेस आदराने त्यांचं नाव घेतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आज आपण आपला जो धर्म आहे आणि